सुज्ञ झालेली आहे की जनता हे सगळं समजते। आणि म्हणून विजूभाऊ तुम्हाला आजच सांगतो, या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्तानं जनता एवढी सुज्ञ झालेली आहे, एवढी समजदार झालेली आहे। आणि आता नवीन पिढी आहे हो, नवीन पिढीला तुम्ही नाही फसवू शकत। मत्सुरी 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 करून सगळ्यांना सगळं समजते, सगळ्यांना सगळं समजते। हा नाही नाही, तुमच्यावर जी छाया पडली वरतून दिल्लीवरून, कसं काय तुमच्यावर छाया पडली ना, तुमच्यावर पडायला नव्हती माझ्या विदर्भाच्या ठाण्या भागावर, असं कसं चाललंय? आणि प्रस्तावात काय विषय नाही हे काहीच सांगू नका तुम्ही, जो जोडला तो विषय प्रस्ताव घेऊन जातो आता। आणि काय होते की ही सवय पडली। आणि आज विजूभाऊच्या भाषणामध्ये एवढे शब्द ऐकले, आज एवढे शब्द ऐकले की त्या शब्दांमध्ये मुंबईची झलक दिसत होती। मुंबईचे जे नेते आहेत ना, ज्या पद्धतीनं कोट्या करतात, धन 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 शब्द टाकतात, तसेच शब्द विजूभाऊच्या, म्हणजे दोन नेत्यांची विजूभाऊच्या भाषणावर छाप पडलेली आहे। अध्यक्ष महोदय, बांद्रा ते मला माहित नाही, पण आहे तुम्हाला माहित आहे, मलाही माहिती आहे। अध्यक्ष